सर, ओ सर, अहो बोला ना. आता बोलताय का जाऊ? हो, सांगतो. माझा प्रॉब्लेम ती आहे. चला नाव पत्ता द्या, डायरेक्ट घरी घुसू. अरे तसं नाही रे, म्हणजे ती तशी अस्तित्वातच नाहीये. चेटकिन? मला ना तिला तोडायचंय. टू मच बफरिंग टाइम सर. बोला ना पटापट. हो अहो तुमच्यासाठी नाही, तुम्ही बोला. काय? अहो मोठ्यांनी बोला, काय ऐकू येत नाही. बोला. हो Excuse me? सॉरी मॅडम. Which class? या आय विल टेल यू. इट्स फिजिक्स विथ अकाउंटिंग अँड वॉर हिस्ट्री. Actually, I'm looking for French classes. ओ सेनगुप्ता, How do you know? तू केतकीची फ्रेंड आहेस ना? Yeah, मी 32. I'm Samaira. Do you know where is this class? या गो स्ट्रेट अँड टर्न लेफ्ट. Okay, thank you so much. Yeah. टेक केअर. Yeah. सी यू सून. Bye. सॉरी, माझ्यामुळे उगाच तुला त्रास झाला. नाही, समायरा सेन इथं मागे ओशन बिल्डिंग आहे ना, तिथं राहते. B401. अच्छा, म्हणजे ओळखीची आहे. नाही झाली. कसं काय रे? सर, तुमचा सिलेबसमध्ये नाही, सब्जेक्टमध्येच घोळ आहे. अहो माणूस वर्जिन आहे म्हणजे वाईट आहे असं काही नसतो. वर्जिन असणं हा चॉईस आहे आणि वायझेड असणं हा ॲटिट्यूड. काहीही कळलं नाही. आता ट्रेनिंग सुरू. चला. An object in motion हां stays in motion हां with the same speed and in the same direction unless acted upon by an unbalanced force. ह्याचाच अर्थ तुमचं 33 वर्षांचं स्लो मोशनमध्ये चाललेलं आयुष्य असंच नॉनस्टॉपपणे चालू राहील जर त्याला प्रेम नावाचा एक फोर्स येऊन धडकला नाही तर. आणि तो आत्ताच धडकला पाहिजे. समजा तुम्ही उद्या रस्त्याने चालला आणि एखादी मुलगी येऊन जर तुम्हाला धडकली आणि तिची पुस्तकं पडली चुकून, तर तुम्ही काय करा? नमस्ते. रूल नंबर 2, कॉन्सन्ट्रेट. रीड आउट लाऊड. जनरल अकाउंटिंग. हां डबल एंट्री सिस्टीम. हरकत नाही. सायन्स सगळ्यांना झेपेलच असं नाही. कॉमर्सचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा प्रेमात. डबल एंट्री सिस्टीम हा तर शोधच म्हणावा लागेल. आता समजा उद्या तुम्ही प्रेमात पडलात. मी हायपोथेटिकल आहे, एवढे एक्साईट होऊ नये. समजा उद्या तुम्ही प्रेमात पडलात आणि तिला एखादं सोन्याचं कानातलं दिलं, एखादी साडी दिली, एखादा मोबाईल दिलात आणि या सगळ्याच्या बदल्यात तिने 3 महिन्यात एकावर एक फ्री असलेला डिओड्रंट जर तुमच्या तोंडावर मारला, तर कितीत पडलं शेट तुमचं प्रेम? म्हणून क्रेडिट आणि डेबिट दोन्ही महत्त्वाचे. ओ सर, हां उद्या तुमचं लग्न झालं तर बायकोला प्रेमाने पहिल्या रात्री काय मागाल? नका लोड घेऊ, राहू दे. नाही, सांगतो ना. हां सांगतो. हां हां. टॉवेल. मोती साबण लावून आंघोळ करा. टॉवेल मागतायत. रूल ऑफ वॉर. रीड आउट लाऊड. People and property that do not contribute to the war effort should be protected against unnecessary destruction and hardships. याचाच अर्थ प्रेम दोघांचं असतं, पण युद्धासारखं असतं. आणि या युद्धात तिची आई, तिची बहीण, तिचा भाऊ, तिचा बाप, तिचे शेजारी यांना इन्व्हॉल्व करायचं नाही. क्लिअर? पण मला एकट्याला कसं काय जमेल हे? जमणार. आत्मविश्वास ठेवा सर, नक्की जमेल.
आत्मविश्वास ही शोधाची जननी आहे. करेज इज नॉट हॅव्हिंग द स्ट्रेंथ टू गो ऑन. इट इज गोइंग ऑन व्हेन यू डोंट हॅव स्ट्रेंथ. अंडरस्टूड? येस सर. सर, कुतूहल, जिज्ञासा आणि उत्खनन. चला, तुम्हाला नाही कळणार. सर, 11वीत हॅट्रिक झाली आहे ना माझी. म्हणजे पहिल्यांदा आर्ट्स केलं, झेपलं नाही. मग म्हणलं कॉमर्स करावं, पण तेही झेपलं नाही. मग म्हणलं सायन्स करून बघावं. मग नंतर असं लक्षात आलं की त्यापेक्षा आर्ट्सच बरं. म्हणून सध्या आर्ट्स करतोय मी. बर. त्याबरोबर पॅरलली 3 स्टार्टअपला फंडिंग केलंय. एकदा बाजारात लॉन्च झाल्यावर हॅवॉक होणार आहे सर. काय बोलतोय? सर, इथलं जग या सिलेबसच्या फार पुढं गेलंय हो. तुझं नाव खरोखरच श्यामसुंदर पारिजातक आहे? मला तरी वाटत नाही. सर, गेंड्याचं नाव सुकुमार असतं, एखाद्या माणसाचं आडनाव वाघ असतं. माझे तर आगलावे नावाचे काका फायर ब्रिगेडमध्ये फार मोठ्या पोस्टवर कामाला आहेत. कधी काही आग लागली तर नक्की कळवा. काय हो. अरे बरं, मला एक सांग, हे काय रे निळी पाटी? पुणे आणि लंडनचं वैशिष्ट्य आहे सर. इथं भारी लोकांच्या घराबाहेर नील फलक लावतात. बर 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 बर, चांगलंय. हां, चला. तुम्हाला व्हायचंय का भारी? हो, चला. हे काय आहे सर? हां, बरं, आज ट्युटोरियल झालं, उद्या प्रॅक्टिकल. सकाळी 6 वाजता चकाचक होऊन टेकडीवर भेटायचं. अरे थांब. अरे अशक्य. थांबतो. सर, काय? नो पेन नो गेन शेक्सपियरने म्हणलेलं वाक्य आहे सर. कधी? व्यायाम करताना. तू म्हणतो म्हणजे असं. काय सुंदर हिरवळ दिसतीये ना समोर. हो रे, झाडं, आकाश, पक्षी, सूर्य. सर, तुम्ही नाही सुधारणार सर. अहो, जगातली एवढी सुंदर गोष्ट तुमच्या समोर आहे आणि तुम्ही आकाशात उडणारे कव्वे बघताय. मी काय मुली बघू का मग? सर, मुलगी जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. तिच्याकडे प्रेमाने बघा. हे, मला नाही पटत हे असलं चीप वागणं. म्हणजे घाणेरड्या नजरेने चोरून बघितली की सभ्य आणि चांगल्या नजरेने ओपनली बघितलं की चीप का? हे म्हणजे असं झालं, हार्डडिस्कमध्ये 18 GB डेटा ठेवायचा आणि जाहिरातीत सनी दिसली की लगेच चॅनल बदलून आस्था लावायचं. हे सर, मुलींकडे वाईट नाही, चांगल्या नजरेने बघा. ती मला हाय करते. अहो, मग घ्या ना तो हाय. घ्यायचा हाय. हा, अरे कमाल आहे. अरे, माझ्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलाबरोबर आज पुण्यातल्या टेकडीवर बसून मी मुलींना हाय करतोय. सर, एज्युकेशन हे फील्डच असं आहे सर. इथं कधी काय शोध लागेल कोणीही सांगू शकत नाही. आज किती दिवसांनी अशी मजा आली माहितीये. हां, लहानपणी खूप करायचो असला वेडेपणा. हां. नदीच्या काठावर पाय बुडवून बसायला काय मजा येते 32 माहितीये. हां. बेडका साप पकडायचो. सर, हा? तो बेडूक पकडल्यावर हातावर मुततो बर का. अरे हो. ए, तू ये ना एकदा माझ्या बरोबर वाईला. 100% येणार तुमच्या लग्नाला. तुला सिरियसली वाटतं माझं लग्न होईल? हा, म्हणजे थोडे ग्रेसमार्क लागतील पण पास नक्की व्हाल तुम्ही. गप्प रे.